रवींद्र वायकरांबाबत राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। तर रवींद्र वायकर आत्महत्या करणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकामध्ये करण्यात आलाय। मला तुरुंगात जायचं नाही, ईडीच्या दहशतवादाशी लढण्याचं धैर्य देखील माझ्यात नाही असं वायकर म्हणाले होते। मी हार्ट पेशंट असल्याने मला अटॅक येईल किंवा मी मरेन, नाहीतर मला आत्महत्या करावी लागेल असं म्हणत रवींद्र वायकर आणि त्यांचं कुटुंब मातोश्रीवर येऊन रडलं होतं। वायकर शिवसेना सोडून शिंदे गटामध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्यात आले असा दावा संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकामध्ये करण्यात आला। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। रवींद्र वायकर आत्महत्या करणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केलेला आहे त्यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाच्या माध्यमातून। तर मला तुरुंगात जायचं नाही, ईडीच्या दहशतवादाशी लढण्याचं धैर्य देखील नाही असं वायकर म्हणाल्याचं संजय राऊतांनी या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे। आता यानंतर वायकर नेमकी काय प्रतिक्रिया देतात आणि या विषयावर काय स्पष्टीकरण देतात हे पाहावं लागणार आहे। तर मी हार्ट पेशंट असल्याने मला अटॅक येऊन मी मरेन, नाही तर मला आत्महत्या करावी लागेल असं मोठं विधान वायकर यांनी त्यावेळी केलं होतं। आणि या संदर्भात बोलण्यासाठी रवींद्र वायकर आणि त्यांचं कुटुंब हे मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांच्या समोर रडलं होतं असं देखील संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। असा मोठा खळबळजनक दावा संजय राऊतांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे।